जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अजामेळ, बानूला भेटण्यासाठी श्री खंडेराय पौष पौर्णिमेला इथे आले होते. त्याच दिवशी पालीला त्यांचा विवाह होत होता. म्हणजे श्री खंडेरायांचा विवाह झाला आहे. अहो पण महाराज, तुम्ही तर म्हणला होत असं की बानूचं खंडोबाशी लगीन होणार म्हणून. होय अजामेळ, श्री खंडेरायांचा या आधी विवाह झाला आहे हे तुला कळणं आवश्यक होतं. खर तर बानूने हे तुला सांगितलं असतं तर मी इथे येण्याची गरजच भासली नसती. पण तिला तुला हे सांगण्याचं धाडस झालं नाही, म्हणूनच मला इथे यावं लागलं. म्हणजे बानू तुला हे समजत हवं होत. बानू काय बोलतोय म्या तुला विचारतोय, हे समज तुला ठाव होत का नाही? वाय बा, हो महाराज, तुम्ही देव माणूस आहेस. आता पत्र तुम्ही जे जे सांगितलं ना तुम्ही समज ऐकलं. माया पोरीला तुम्ही जे जे सांगितलं त्यात आडकाठी नाही आणली म्या. आता तुम्ही जे काही सांगताय ना ते नाही समजत हो मला. अहो म्या रानात मेंढ्या चारणारा माणूस, माझं लय मोठं सपान नाही हो. मला एक सांगा, माया पोरीला मी लाडा कोडात वाढवली, तिला कोणाची बी घरात टाकू जिथं आधीच लगीन झालेलं आहे? नाही म्हणजे ती असतील हो मोठी माणसं. अहो पण माया पोरीचा सुखाचा संसार मला पाहायचा आहे. तुम्ही म्हणलात की बानूला हे समज ठाव आहे, म्हणजे तिला समज ठाव आहे ते तिने मला नाही हो सांगितलं. याच वाईट वाटतंय मला. हे समज तू माझ्यापासून लपवलंस का? अरे तसं नाही आहे बा. मी तुझ्यापासून काय बी लपवलं नाही. मी तुला सांगणारच होते पण. हे बानू, आता पतूर मी समज तुझं ऐकत आलो. आता मला तुझं काय बी ऐकायचं नाही. आयुष्यात एकच इच्छा होती की माया पोरीला सवत नसावी,
अगं पर आजपासनं म्या म्हणेन तसंच होणार. आजपासनं ह्यो विषय पुन्हा काढायचा नाही. आजपासनं खंडोबाचं नाव घ्यायचं नाही. अरे पण बा म्या एकदा सांगितलं ते सांगितलं. नाही म्हणजे नाही. असं रडून कसं चालेल बानू? वय महाराज, मला बाला कधी बी दुखवायचं नव्हतं बघा. आतापासून मी त्याच्यापासून कधी बी काय बी लपवलं नाही. मला माहित नाही का की तू हे सारं अजामेळला का सांगू शकली नाहीस? बानू, पण एक ध्यानात ठेव, ते मार्तंड भैरव आहेत, साक्षात जगदीश्वर. त्यांना प्राप्त करणं इतकं सोपं वाटलं तुला? ही सोपी गोष्ट नाही बानू. पर आता बाच असं म्हणलं आहे तर ह्यो विषय परत कधी बी नाही निघायचा. मी कधी बी त्याचं खंडोबाचं नाव कधी बी नाही काढणार. बानू, तुझ्या मनात काय आहे ते तुझ्या डोळ्यात दिसतं, आणि आजवर मी तुझ्या डोळ्यातलं ओळखायला कधीही चुकलो नाही. स्वतःच्या मनाला विचार आणि मला सांग, तू श्री खंडेरायांना खरंच विसरू शकशील? नाही. मग बानू, तयार हो. तू कोण आहेस हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. तुझं श्री खंडेरायांवरचं प्रेम प्राप्त करून घ्यायची वेळ आली आहे. तू त्यांची अर्धभार्या होणारच आहेस, पण आता त्यासाठी पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. महाराज, पर बा काय म्हणून? अजामेळची काळजी तू नको करू. तो केवळ एक पिता म्हणून तुझ्याकडे पाहतोय. त्याचंही मत बदलेल. त्याला थोडासा वेळ जावा लागेल. खरंच महाराज? हो बानू, ही नियती आहे. शिवलीलेत तुला अशा अनेक कठोर प्रसंगांना सामोरं जावं लागणार आहे. अशा वेळी तुझी श्रद्धा, तुझं प्रेम यांचा कस लागणार आहे, हे ध्यानात ठेव. बानू, आता तुला ठरवायला हवं की तुझ्या आयुष्यात काय महत्वाचं आहे. तुला खरंच श्री खंडेरायांना प्राप्त करायचं आहे की नाही? होय महाराज, माझं खंडोबा माझं समजा आहे ती. त्यांचा विचार न करणं मला नाही जमणार. त्यांचा विचार न करता जगणं मला नाही जमणार. महाराज, तुम्ही माझं गुरु आहेसा. आता तुम्हीच मला ह्यातनं वाट दाखवायची. तुम्ही म्हणाल ते समजा कराल म्या. मी तुला मागे सांगितलं होतं की एखादी निर्जन जागा शोधून ठेव. होय महाराज, तुम्ही सांगितली तशी जागा मी बघून ठेवली आहे बघा. तुला त्या निर्जन स्थळी जाऊन ओम नमो मार्तंड भैरवाय या मंत्राचा अखंड जप करावा लागेल.
वय महाराज. आता तुझे आराध्य सोडून तू बाकी कशाचाही विचार करू नकोस. आजपासून जोवर श्री खंडेराय तुला प्रत्यक्ष दर्शन देत नाहीत तोपर्यंत तुला ते ठिकाण सोडता येणार नाही. त्यासाठी तुला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, अथक परिश्रम करावे लागेल, प्रसंगी अन्न पाण्याचा त्याग करावा लागेल, आपल्या माणसांपासून दूर राहावं लागेल. पण बाबा हे तुला करावंच लागेल. बानू, हे सारं मनोमन करायची तुझी खरंच तयारी आहे? वय महाराज, खंडोबासनी मिळवाया मैं काय बी करन. शुभम भवतु. ही शिवलीला आहे. हेच चरित्र भविष्यात लोक वाचतील, गातील. पण इथे शिवतत्व ही पणाला लागते. हे कोणाला सांगू? स्वतःच्या पत्नीला आपण कोण आहोत हे ठाऊक नाही. तिचा हट्ट आहे की मी संपूर्णपणे तिचाच असेन. पण मी तर सगळ्यांचा आहे.
बानू माझी प्रिय भक्त आहे, तिच्या भक्ती स्वरूप प्रेमाची तुलनाच नाही. पण मी दिलेले वचन पूर्ण करायला थोडा वेळ जाईल. तिच्या प्रेमात पडून तिच्या अधीन व्हायला आणखीन वेळ जाईल हे तिला कसे सांगू. माझ्यासाठी भक्त वेदना झेलत असेल तर मला काहीच जाणवणार नाही असे कसे होईल. मी तर तुम्हा सर्वांची दुःख स्वतःवर घेण्यासाठी हातात खड्ग आणि भंडारा घेऊन उभा आहे. मी असताना तुम्ही आनंदी सुखी असावे आणि हे सर्व समजावून सांगावं लागेल. हे प्रभू, मी किती आनंदी आहे हे मी कसे सांगू. माझे आराध्य, माझे पती माझ्यावर इतकं प्रेम करत असताना मी त्यांच्याविषयी उगाच मनात शंका ठेवली. क्षणोक्षणी त्यांच्या वागण्यातून मला प्रेमच दिसत असताना मी ते ओळखू शकले नाही. माझ्या रागाला आपण निमूटपणे सहन केलंत. आपण शांत राहिलात. मागे वळून पाहताना आज मला असे वाटते की मी असे का वागले. आपण मला क्षमा करून माझ्यावर असेच प्रेम करत राहाल ना. मला तुमच्याशिवाय काही नको, अगदी अमृत सुद्धा. तुम्ही केवळ माझे आणि माझेच राहा. मी तुमच्यावर प्रेम करत राहीन. तुमच्या भक्तीत स्वतःला विसरून सर्वस्व देऊन टाकीन. खरं तर मी सर्वस्व दिलं आहे. अजून काय देऊ. देवा, तुम्ही पहाटे इथे? हो, पण तुम्हीही. सज्जात उभा होतो, तुम्हाला पाहिलं. आलो. ब्रह्म मुहूर्तावर देवी देवता चेतना शक्ती यांचं पृथ्वीवर आगमन होत असताना निद्रेत कसं राहणार. हो, या जेजुरीचा प्रति कैलास झाला आहे. इथून हे विश्व किती भव्य दिसतं. देवा, आज पहाटे तुम्ही इथे येण्याचं कारण वेगळं आहे. तुमच्यापासून काय लपवणार प्रधानजी. पण हो, आज कारण वेगळं आहे. या शिवलीलेत थोडं अवघड आहे, कारण प्रत्यक्ष शक्तीला शिवापासून काही काळासाठी वेगळं करणार आहे. आणि ते सोपं नाहीये. परंतु देवा, तुम्ही हे आधीच स्वीकारलं होतं. पण बानूला अस्वस्थ झालेलं केवळ पाहत राहणं अवघड आहे. पण बानूला अस्वस्थ झालेलं केवळ पाहत राहणं अवघड आहे. देवा, आपण थेट बाणाईबद्दल बोलता आहात. हो,
कारण आता तशी वेळ आली आहे. परंतु देवा, भक्ताची परीक्षा असतेच. आराध्याला मिळवणं एवढं सोपं नाही. पण ही माझी परीक्षा आहे. भक्ताने त्याच्या आराध्याला सर्वस्व अर्पण केल्यानंतर त्याच्या आराध्याने त्याच्याकडे काय मागावं? बानूने स्वतःला अर्पण केलं आहे आणि तिचं समर्पण हे माझ्यासाठी आहे. देवा, बाणाईचं समर्पण व्यर्थ जाणार नाही. तुम्ही वचन दिल्याप्रमाणे तिच्या अधीन व्हालच. परंतु त्यासाठी अजून काहीतरी घडावं लागेल. घडलंय प्रधानजी, घडलंय. बानू आपलं घर सोडून तपश्चर्येसाठी बाहेर पडली आहे. बाणाईने हे मोठं धाडस केलं. तिच्या तपश्चर्येचं फळ तिला द्यावे लागणार. आता मला स्वतःलाही थांबवता येणार नाही.